करायची, सरकारने याची दखल घ्यावी, ही रेल्वे कृती समितीचा सदस्य म्हणून आज या ठिकाणी मी मागणी करतो. या ठिकाणी विविध पक्षाचे विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी प्रत्येकाला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा एकच प्रतिनिधी, कारण ही भाषण करण्याची वेळ आहे, रेल्वे आणण्याची वेळ आहे. त्यासाठी आपल्या पक्षाचा, आपल्या संघटनेचा, आपल्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी, आपल्या महिलांचा प्रतिनिधी प्रत्येकी एकच जण या ठिकाणी बोलावा आणि त्यानंतर आपण रस्ता रोकोच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी प्रथमतः आंबेगाव तालुक्यात 2 ठिकाणी आंदोलनं चालली आहेत आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. या ठिकाणी रेल्वे कृती समिती, पुणे नाशिक रेल्वे कृती समिती गेली 3 महिन्यापासून कार्यरत आहे आणि सत्यजित तांबे असतील, सुधीर मुंगसे असतील, त्याचप्रमाणे काही इंजिनियर असतील, भापाळे असतील, चौधरी असतील, या मंडळींनी रेल्वे कृती समितीचं काम चालू केलं. जुन्नर तालुका, शिरूर तालुका, आंबेगाव तालुका, संगमनेर तालुका या ठिकाणी 2 ते 3 महिन्यापूर्वी रेल्वे कृती समिती तयार झाली आणि त्या रेल्वे कृती समितीचं काम चालू झालं आणि रेल्वे कृती समितीची 5 जुलैला बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये रविवारी बैठक असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला हॉल भेटला नाही. बाजार समितीला आम्ही हॉलची विचारणा केली, त्या ठिकाणी हॉल उपलब्ध झाला नाही. मग आम्ही कपिलेश्वर सभागृह या ठिकाणी हॉल घेतला आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची बैठक बोलवली आणि त्या दरम्यान तालुक्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या काळात ती मीटिंग पुढे ढकलली गेली आणि ती मीटिंग ही गुरुवारी झाली. गुरुवारी मीटिंग होत असताना ज्यावेळेस रेल्वे कृती समितीचा मेसेज हा तालुकाभर फिरत होता बैठकीचा आणि त्यानंतर या ठिकाणी दुसरा एक मेसेज बैठकीचा तालुकाभर फिरत होता आणि त्यानुसार त्या बैठकीमध्ये विषय निघाला का दुसरी सुद्धा मीटिंग आहे तर त्या ठिकाणी कृती समितीचे जेवढे सदस्य होते त्यांच्या विचाराविनिमयाने असं ठरलं का कोणतरी आपला एक प्रतिनिधी रेल्वे कृती समितीचा त्या सदरच्या बैठकीला, कारण त्या बैठकीला आपलं नम्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं होतं, त्याच्यामुळे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होती आणि एक प्रतिनिधी म्हणून कोणीतरी जावा म्हणून रेल्वे कृती समितीचा प्रतिनिधी म्हणून मी त्या बैठकीला गेलो. ती बैठक होती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली. शरद पवार सभागृह बँकेच्या वरती त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी बैठकीसाठी मी गेलो, त्यांचं ऐकून घेतलं. त्यानंतर एक सूचना मांडली रेल्वे कृती समिती म्हणून का आपण 2-2 आंदोलन करण्यापेक्षा आपण एकच आंदोलन करू आणि एक आंदोलन होत असताना तालुक्याचा चांगला संदेश जाईल. आम्ही सर्वसामान्य लोक आहे, कृती समिती कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. थोडे राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आमच्या सर्वसामान्यांबरोबर तुम्ही सहभागी व्हा असं त्यांना एक आव्हान केलं आणि त्यानंतर मनसर एसटी स्टँडचं ठिकाण आणि त्यांनी पकडलेलं पिंपळगाव फाट्याचं ठिकाण हे दोन्ही मी त्यांना सांगितलं आपण कॅन्सल करू आणि नंदी चौकात आंदोलन आपण सर्वपक्षीय रेल्वे कृती समिती असेल, सर्व नागरिक असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असेल यांचं घेऊ. परंतु त्या बैठकीमध्ये बऱ्याच जणांचा सूर का त्या ठिकाणी आंदोलन केलं का गुन्हे दाखल होतात. परंतु एखादी गोष्ट समाजाच्या हिताची जर तरीच न्यायची असेल तर वेळ प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी चालतात. हे थोडं ते विसरले असतील आणि ज्या वेळेस मी त्यांच्या ही गोष्ट कानावर घातली तर प्रत्येकाचं म्हणणं असायचं आंदोलन करून काय होता. परंतु मी बी हुतात्मा बाबूगणू यांचा गुरु मानतो, हुतात्मा भगतसिंगांना गुरु मानतो. आंदोलनातूनच क्रांती होती आणि आंदोलनातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि हा आपला मार्ग आंदोलनातूनच सुटणार आहे याची 100% मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो. त्यानंतर ठिकाणाचं काही एकमत झालं नाही आणि सध्या आपल्या तालुक्याची जी राजकीय परिस्थिती पाहतो काही अत्यंत विदारक आहे. मग त्यामध्ये मुक्ताचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील किंवा भेसळीचे असतील त्या विषयात आपल्याला बोलायचं नाही किंवा कोणत्या आरोप करायचे नाही, माझी तेवढी पात्रता बी नाही. परंतु जे वातावरण या ठिकाणी दूषित झालेलं आहे हे वातावरण कुठेतरी थांबलं पाहिजे. ती
की ज्यांनी भेसळ केली त्यांना शासन, कोर्ट, पोलीस त्यांना त्यांची शिक्षा देईल. परंतु आता हे वैयक्तिक राजकारण चालू आहे. त्या राजकारणात जनतेने सुद्धा सावध व्हावं. काही राजकारणात कुणीही पडू नये आणि आपला रेल्वेचा जो प्रश्न आहे, आपल्या विकासाचा प्रश्न याच्यात पडावं. आणि त्या ठिकाणी जर मला भीती वाटली अशी काही आंदोलन एकत्र झालं आणि उद्या हे सर्व पक्षी एकत्र आले, कारण मागच्या एका आंदोलनाचा आम्हाला अनुभव आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आंदोलन जे बिबट्याचं संपन्न झालं त्याला गालबोट लागलं. आज या रेल्वे कृती समितीचा आमच्यासारखा सामान्य माणूस नेतृत्व करतो आणि या पक्षीय भांडणामध्ये याला काही गालबोट लागलं तर आमच्यासारख्याचा या आंदोलनात चेंडू झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते भविष्यात तयार होणार नाही. आमच्या बरोबर जी सर्वसामान्य लोक येतात, आज आंदोलन करतो, विद्यार्थी या ठिकाणी सहभागी आहे, शेतकरी वर्ग आहे, महिला वर्ग आहे. उद्या आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल झाले तर आमच्यासारखे गाडीत बसून पोलीस स्टेशनला जाणार नाही, तिथून घरी निघणार नाही. सामान्य नागरिकांना पहिला आम्ही घरी काढून देऊ आणि पोलिसांना काही गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्यावर करू शकता, परंतु या ठिकाणी सामान्य नागरिकांना कुठेही त्रास होता कामा नये ही आमची भूमिका असते. म्हणून त्यांना सांगितलं तुमचं आंदोलन त्या ठिकाणी राहू द्या, आमचं आंदोलन आम्ही रेल्वे कृती समितीचं या ठिकाणी करू. तुम्हाला जर वाटत असेल तर या आंदोलनात सहभागी व्हा आणि तुम्ही जर या आंदोलनात सहभागी झाले तर रेल्वे कृती समितीचा सदस्य म्हणून मीही त्या आंदोलनात तुमच्या सहभागी होईल. शेवटी तुमचं रेल्वेचं आंदोलन आहे, पुणे नाशिक रेल्वेचं, तुम्हाला लेट का होईना जाग आली तर तुम्ही चांगलेच करताय, परंतु तुम्ही ह्या आंदोलनाला यायला लागत होतं. टाइम आपला अगोदर होता, त्यांचा नंतर होता. तुम्ही याच्यात बरोबरून उभे राहिले असते, आम्ही तुमच्या आंदोलनात उभे राहिलो असतो. परंतु जाऊ द्या, प्रत्येकाचा प्रश्न असतो. तुम्ही राजकारण थोडे बाजूला ठेवावं सगळ्यांनी आणि या रेल्वेच्या प्रश्नासाठी जटावं. आता काही गोष्टी मला बोलत असतात, पत्रकार बी विचारत असतात. माझ्याकडे सगळ्या ऑन रेकॉर्ड गोष्टी, मी कोणत्याशी बोललो, कोणत्या साहेबांशी बोललो किंवा कोणत्या लोकप्रतिनिधीशी बोललो, त्यांनी मला काय काय उत्तरं दिली. फक्त समाजाला त्याच्याशी काही घेणं देणं नसतंय. आपण या रेल्वेच्या विषयासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत तर आपण फक्त मी सर्वांना विनंती करतो काही इतर विषय कुणीही न काढता फक्त रेल्वेवरच बोलावं, मुद्द्यासूद बोलावं. इतर कोणत्याही टिप्पणी कृपा करून हात जोडून करू नये. आपल्या सर्वसामान्य लोक सहभागी झालेले आहेत. या आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये. आपण सगळ्यांना रेल्वे कृती समितीला सहकार्य करावे. या ठिकाणी सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी एक आपला समाजाचा प्रश्न म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि नेहमी मी 4-5 वर्ष पाहतोय का समाजाच्या प्रश्नासाठी ही आता जी मंडळी राजकीय पदाधिकारी दिसतात ही खरोखर युरारीने प्रत्येक प्रश्नाबद्दल असतात. म्हणजे याचाही लोकांनी थोडाफार बोध घ्यावा. या ठिकाणी मी काँग्रेस आई पक्षाच्या वतीने अशोक आप्पा काळे यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात आप्पा व्यक्त करायचा आहे. कोणी बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.